मीरा रोडमध्ये एक माथे फिरू ओव्हरहेड वायरवर चढलेला आहे आणि ओव्हरहेड वायरला हा माणूस चिकटला। रेल्वेच्या खांबावर आधार घेऊन हा माथे फिरू ओव्हरहेड वायरपर्यंत पोहोचला। स्टेशनवरच्या काही प्रवाशांना हा सगळा प्रकार मोबाईलच्या दिसला होता आणि तो मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला। हा इसम 80% भाजलाय, त्याची ओळख आता पटवता आलेली नाही। घटना घडल्यावर माणूस विजेच्या धक्क्याने खाली पडून तडफडत असताना कुणीही त्याच्या मदतीला देखील धावलं नाही। दरम्यान हा इसम मतिमंद असल्याचं बोललं जात आहे। आपण बघतोय की हा मतिमंद इसम खरतर खांब चढत होता तेव्हा कोणाचेही लक्षात आलं नाही, अर्थात त्याला शॉक बसला आणि 80% तो भाजला गेलेला आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जेव्हा मतिमंद व्यक्ती खांब चढत होता तेव्हा कोणीही त्याची दखल घेतली नाही, त्याला चढू दिलं आणि आपण बघतोय की कशा तऱ्हेने एकूणच प्रसंग ओढवलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रवीण नलावडे आपल्याबरोबर आहे। प्रवीण, कसा घडला हा प्रकार, सविस्तर सांगा। मृदुला, हा जो प्रकार आहे की जो एक माथेफिरू आहे तो त्या स्थानकामध्ये इकडे तिकडे फिरताना लोकांना दिसतो। तो रेल्वे रुळांना लगत लागून जे खांब असतात त्या खांबाच्या आधारे वर चढला आणि साहस करायच्या प्रयत्नात तो त्या वायरवर चढला आणि वायरवर जसा चढला त्या वायरला 25,000 व्होल्ट विद्युत पुरवठा असून त्याचा शॉक लागून तो खाली पडला, 80% भाजला। आणि विशेष म्हणजे अक्षरशः तिथे तडफडत होता तो आणि तडफडत असताना देखील त्याला आरपीएफची मदत मिळाली आणि लोक देखील घाबरले, कारण भाजलेल्या अवस्थेत आहे, मोठ्या प्रमाणाने अंग भाजलेलं, त्यामुळे हात लावण्यास देखील लोक सजावत होते। त्याला जर वेळीच पुढे जर फायरची मदत मिळाली असती तर कदाचित त्याचं भाजण्याचं प्रमाण कमी झालं असतं, परंतु आरपीएफचे जवान कोणी गेलेले नाही। खूप अर्धा पाऊण तास तिथे तडफडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे त्याची ओळख देखील पटलेली नाही, हा आता नाव गाव देखील कळू शकलेलं नाही। मृदुला, अगदी खरं आहे प्रवीण, आपण समजू शकतो ही दृश्य आम्ही स्क्रीनवरती बघतो आहोत की केवळ तो पडला तेव्हाही नाही तर चढत असताना त्याला कोणी हटकलं नाही। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। प्रवीण नलावडे आपले प्रतिनिधी मीरा रोडहून माहिती देत होते। हे दृश्य आपण बघू शकता मीरा रोड स्टेशनवरचे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।